माझा प्रणाम. सर्वांच्या लाडक्या वाराणसी कृत्या यांना माझा प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष वलय काकाजी यांना माझा नमस्कार. ड्युटी भाऊ यांना माझा नमस्कार. संचालक दादा नेवार दादा यांना माझा नमस्कार. धोके काकाजी यांना माझा नमस्कार. ठाकरे भाऊ यांना माझा नमस्कार. शिवशोक दादा यांना माझा नमस्कार. भांडारकर दादा यांना माझा नमस्कार. मालेटको यांना माझा नमस्कार. ज्येष्ठ सेवक वाहक असलेल्या वा श्रेष्ठ सेवकीचे मला धोके काका यांना सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. सर्वांना नमस्कार. पण आता ह्या मार्गामध्ये कोणाकडे आता जेव्हा बाबा होते तेव्हा 5 लोकांमध्येच हा हवन कार्य करत आणि हा आता 5 कुटुंब पकडले तर 25 लोकांमध्ये आज आपल्या मेघाताईकडे 50 लोकांचा हा कार्यक्रम म्हणाले का काकू माझा 50-60 लोकांपर्यंत हा कार्यक्रम करायचा आहे. तर मी म्हणून हा थोडक्यातच करावा लागते. बाबा सांगत होते आपला 5 लोकांमध्ये हा कार्यक्रम करावा लागतो. त्या दिवशी माझ्याकडे हवन झालं याचा तर मी थोडक्यातच स्वयंपाक केला होता. मला माहीत नव्हतं किती घर सांगितले किती लोक सांगितले काय नाही. पण मी आता भगवंताच्या प्रसाद हवनासाठी म्हणून नैवेद्य दाखवासाठी म्हणून मी छोट्या छोट्या गंधामध्येच मी स्वयंपाक मांडला आणि पोळी आणि पुरणाची पोळी व्हायची. घरी हवनाला शेवक शेवटी नाही सर्व पाळगोपाळ आली. माझं म्हणून स्वयंपाक झालेला आहे. बाबांनी तर म्हटलं होतं तर एवढे याच्यातच होत. तर खरंच तेवढ्यामध्ये मी सर्वांना सांगितलं का प्रसाद घ्या आणि भगवंताच्या कृपेचा हा प्रसाद आहे, हा जेवण आहे. सर्वांनी माझ्याकडे जेवण करून जा. तर पहा माझ्या घरी जेवण झालं तर काही शेवटीने मला आमच्या लुटेबाईमध्ये का मला सांगितलंच नाही. आमच्या चित्तरबाईला सांगितलं नाही. त्या माझ्याकडून जेवण करून गेलं. खूप छान वाटलं. रेखाबाई म्हणे का मला मी नाही मी संध्याकाळी येईन त्या पण नाही आल्या असं त्या छान झालं. पार पडला. हवनकारी चांगलं झालं. एक मला छोटासा अनुभव सांगतो. आताच आपल्या पैशाच्या बारामध्ये आपल्या किरणताईनं अनुभव सांगितलं. किरणताईनं अनुभव सांगितलं याच्यामुळे सांगतो 500 रुपये दिले आपल्या पतीनं आपल्याला हात उचलून पैसे दिले तर आपले असते. जर आपण मेहनत केली तर कधी कामाला गेली नाही. मी कधी गेली नाही. जे मला 5000 रुपये देतात किराणा आणण्यासाठी मी त्याच्यात पैसे मी ठेवून राखते माझ्याकडे. म्हणजे मला दिलेले पैसे आहे तर ते माझे झाले आणि जे दिलेले नाही ते त्यांचे आहे. तर म्हणून त्यांनी आपला पतीचे पैसे राहते आपल्याला. आपण त्यांच्याच मेहनतीचा पैसा आपण खात असतो. त्यांच्या ज्याच्यावर राहतो. त्यांनी दिलेले पैसे ते आपले आहे. तर हा व्यवहार हा चालत असतो. तसंच मी असं साध्यापणे म्हटलं माझ्या मनात काही कोणती भावना होती नाही. त्या दिवशी लग्न झालं. आतमध्ये मला रेखाबाई आणि सरिताबाई आल्या ना. काकू म्हणते माहीत नाही म्हणते दबले का काय झाले तर माहीत नाही म्हणते. पैशाचं एवढा अर्धा डबा होता का म्हणते. इथं माहीत नाही म्हणते कमी झाली. तर मी म्हणलं धरतूक झालं असं म्हटलं. तर किंवा हलवला गेलेला असं तर पुढे बसली असे म्हटलं. तर पहा श्वेता बसली होती. तर मी अशी मजाकीनं तिला म्हटलं माझ्या मनात कल्पना काहीच नाही. आपला शेवकाचा पैसा कुठेही जात नाही. मला एवढी माहिती आहे. मला एवढी गॅरंटी आहे. कधी शेवकामध्ये कधी कोणताही पैसा जात नाही. मी साध्यापणानं तिला म्हणून दिलं बाई पहिले ना चांगला ह्याला किती वेळाने म्हटलं तरी चहा मांडताना श्वेता म्हटलं त्या दिवशी पैसे कोणी काढताना दिसले का म्हटलं. सरिता वगैरे म्हणत होती म्हटलं की पैसा जास्त होते ना. मी म्हटलं हालवलं झाला असेल तर झालं असं म्हटलं कमी. म्हटलं आपला शेवकाचा पैसा कुठं जाते का म्हटलं. तर नाही मावशी म्हणते मला काढताना कोणी दिसलेच नाही म्हणते. आणि मग ती चहा केला चहा वगैरे पिळून ती अर्ध्या तासानं ती कुठं गेली होती तर माहीत नाही. कुठून आली काय आली तर माहीत नाही. आणि मला खूप रडायला लागली. मावशी म्हणते मी एकटीच होतो म्हणते. माझं म्हणते तुम्ही निंजा बसला म्हणते. मला म्हणून नाही गं माझ्यावर तुझा विश्वास आहे म्हटलं. एवढ्या वर्षापासून आपला मला संबंध आहे म्हणून एकामेकाचा पैसा म्हटलं एवढा वावराचा शेताचा नेण्याचा असतो म्हटलं. विश्वास नाही का म्हटलं. मी तुला नाही म्हटलं तुला काढले का असं म्हटलं. पहा तिला खूप रडायला लागली. खूप रडायला. मी म्हणलं नाही श्वेता माझं तसं मन नाही आहे का म्हटलं. साध्यापणाने मी विचारलं म्हटलं तुला. माझ्या मनात काहीच नाही आहे म्हटलं. आपला शेवकाचा पैसा कधीही कुठे जात नाही म्हटलं. आपल्या मेहनतीचा पैसा म्हटलं झाले असं म्हटलं. असं किती जाते म्हटलं. तर पहा दुसऱ्या दिवशी माझ्याकडे हवन झालं. आणि हवन झाल्यावर मग ती गावाला गेली. त्याच्या दुसऱ्या दिवशी गावाला गेली तर तिच्या बॅगमध्ये पैसे असतील. मला काही माहीत नाही. मी त्यांच्या बॅगा कुठं पाहायला जाणार मी कुठं ठेवल्या काय ठेवल्या.
गावाला गेल्यावर मला बैठकीच्या वेळेवर किशोर दादा म्हणे निघाला म्हणे बैठकला म्हणे, तेव्हा मला फोन केला तिनं. मावशी म्हणते माझे 1,000 रुपये गेले म्हणते बॅग मधले म्हणते. तुला कसे गेले तुझे बॅग मधले पैसे? तर म्हणते मी तो प्राणवते काढले असं म्हटलं. म्हणते मावशी बसमध्ये काढले का कुठं काढले तर माहीत नाही म्हणते, माझे 1,500 रुपये गेले म्हणते. तर पहा लावालावायचे कामाच्या प्राणवती काम दे तुला आईनं असं म्हटलं असेल ना म्हणते तुला की तुझे पैसे गेले म्हणून तुझे पैसे गेले. मी म्हटलं माझे मत नाही म्हटलं, हे लावालावायचे काम आपल्या शेतात चालत नाही म्हटलं, असं करू नाही म्हटलं आपसामध्ये म्हटलं. कधी आपला मेहनीचा पैसा कुठेही जात नाही म्हटलं. तर पहा परमेश्वर अशी सद्बुद्धी निर्माण करा, असे चांगले विचार द्या, असं घडून